शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत, डब्या सगट ने बाई, डबा सुद्धा तुला घे, पण आपल्या घरात तो यायचं नाही. आणि रिकामी माणसं घर बिघडवतात. तुमचं काय मत आहे? हा, अजिबात नाही. रिकाम्या माणसाच्या नादीच लागायचं. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट. पोर ₹10 ताई म्हणते कुठं कायम प्याते, मग आणून ठोचाय फ्रीज मध्ये, येत जाय त्याला सकाळी. तू आता जग सुधाराय निघली. बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का? ही म्हणती त्याला जमन का? नाही जमायचं की त्याला? अय जमायचं नाही मग तू का आला? देवाला सोडाय ठोला. त्याला पाहिले बँडवाल्याला काम येतो, तू म्हणते त्याला जमन का? उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू, त्याला किडा आहे त्याचा तो सोडीन कोण? पोर ₹10 ताई म्हणते कुठं कायम प्याते, मग आणून ठोचाय फ्रीज मध्ये, येत जाय त्याला सकाळी. पोर ₹10 ताई म्हणते कुठं कायम प्याते, मग आणून ठोचाय फ्रीज मध्ये, येत जाय त्याला सकाळी. तू आता जग सुधाराय निघली. बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का? ही म्हणती त्याला जमन का? नाही जमायचं की त्याला? अय जमायचं नाही मग तू का आला? देवाला सोडाय ठोला. त्याला पाहिले बँडवाल्याला काम येतो, तू म्हणते त्याला जमन का? उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू, त्याला किडा आहे त्याचा तो सोडीन कोण? पोर ₹10 ताई म्हणते कुठं कायम प्याते, मग आणून ठोचाय फ्रीज मध्ये, येत जाय त्याला सकाळी. कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्याला अक्कल आहे? महाराष्ट्रातले वृद्धाश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आई बाप वृद्धाश्रमात आहे. अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही, किंवा अजून शिळीचं शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही, पण जी टॉमीशी बोलते ती सासरेशी बोलत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगू का? आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येईन हिला जास्त कळतं. सासूला तर शिजल्यावर माहीत झालं, पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असतं. कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्याला अक्कल आहे? महाराष्ट्रातले वृद्धाश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आई बाप वृद्धाश्रमात आहे. अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही, किंवा अजून शिळीचं शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही, पण दोनदा सरपंच केलं तर तुला तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं? तुला भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का? तू एकटात राहिला. एकदा आपण इच्छा आहे, काय इच्छा आहे तुझी? कावळा शिवा का तुला? काय इच्छा आहे? उलट पोरांना म्हणलं पाहिजे पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा. पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते दिलं सोडून एखादा इच्छा आहे आपले, आणि काय एकदा कवर एकदा पेनच टाकानं सही कराया, लकवा गेला हातावर त्याच्या 6 अर्ज फाटली पण सही होईल. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले तर काय भर. त्यानं झेरॉक्स काढून आणला पण भरलाच. दोनदा सरपंच केलं तर तुला तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं? तुला भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का? तू एकटात राहिला. एकदा आपण इच्छा आहे, काय इच्छा आहे तुझी? कावळा शिवा का तुला? काय इच्छा आहे? उलट पोरांना म्हणलं पाहिजे पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा. पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते दिलं सोडून एखादा इच्छा आहे आपले, आणि काय एकदा कवर एकदा. आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल क्लास रात्री 11 वाजेपर्यंत, गुरुजी 9लाच वापलाय. पोरींच्या आयांना विचारा ना, तुमचा मोबाईल लागत नाही? गुड्डीचे क्लास. आणि गुड्डी सारखी स्टडी करते, सारखी स्टडी करते. गुड्डी भांडे घासत नाही, गुड्डी कपडे धुत नाही, गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही, गुड्डी चपात्या करत नाही, गुड्डी सारखी स्टडी करते. अहो गुड्डी स्टडी कुठं करते? वरच्या मजल्यावर पाहायला गेलं गुड्डी नाही, स्टडी नाही. गुड्डी
गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला. आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल हो क्लास. रात्री 11 वाजेपर्यंत गुरुजी 9ला झोपलाय. पोरींच्या आळ्यांना विचारा ना तुमचा मोबाईल. तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात? तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात? जोपर्यंत तुम्ही गरीब आहात, जोपर्यंत तुमच्या कालवणाला तेल नाही, कांद्याला चांगले कपडे नाही, तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही. पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल, जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते ते नालायक म्हणतात त्याला माज आला. आपल्यावर संकट येईल ना महाराज, तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही. आपण गरीब होता ना तेव्हा एक आपल्या मागे नव्हता. देवाची आपल्यावर कृपा झाली, थोडे आपले दिवस चांगले आले तर तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली. जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते? तुमचं चांगलं झालं का जळणाऱ्यांची संख्या वाढली. आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात. तुम्हाला दुश्मन कधी तयार. चला मेवणे सासूबाई येतो काय. सांभाळून जावा जावे बाप्पू, आणि माझ्या सोन्यासारख्या पोरीची काळजी घ्या बर का. काय हिन आणि सोन्यासारखी? मग आमच्या घरात का बरं राहत्या लोहा लोखंडासारखी? मनात अशी सून खट्याळ कशी मिळाली? तू कशी होती? तू तर सासऱ्याला बिन भाकरीचं मारीत होती, त्या मानानं तुला बरी मिळाली सून का? तुला घरात तरी ठुती. मला असा खट्याळ नवरा कसा मिळाला? देवाला काय माहित तुमचं कसं जमलं. म्हणजे पेपर सुटल्यावर जमलं का कलवरी होऊन गेल्यावर जमलं? देवाला काय माहित. म्हणजे ह्या गोष्टी डोक्यात आणायच्या नाही, कर्माची फळं भोगायची आणि संपलं का जायचं. मनात अशी सून खट्याळ कशी मिळाली? तू कशी होती? शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट. तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत, डब्या सगट ने बाई, डबा सुद्धा तुला घे, पण आपल्या घरात तो यायचं नाही. आणि रिकामी माणसं घर बिघडवतात. तुमचं काय मत आहे? अजिबात नाही. रिकाम्या माणसाच्या नादीच लागायचं. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट. तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट. तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत, डब्या सगट ने बाई, डबा सुद्धा तुला घे, पण आपल्या घरात तो यायचं नाही. आणि रिकामी माणसं घर बिघडवतात. तुमचं काय मत आहे? अजिबात नाही. रिकाम्या माणसाच्या नादीच लागायचं. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट. तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट. आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येईन हिला जास्त कळतं. सासूला तर शिजल्यावर माहीत झालं, पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असतं. आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा. तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा, नवरा आहे तो केलंच पाहिजे, पण रस्त्यानं नाही. अरे मोटरसायकलवर जोडपं चालावा आणि आपण पुढून यावा, पाहत नाही पाहत. आपल्याला वाटतं कुठून आलो बा आपण. म्हणजे जनावर लय बरी हो, कोण गाडी चालित हेच कळत नाही. पुढच्याचा जीव चालला गिअर टाकू टाकू, त्याला पेट्रोलला पैसे नाही, मागचं त्याच्या मांडी वाटत, गळ्यात हात घालत आणि पुढं मुंडकं गाडीत. जस काय पुढच्याला सांगत राईट लेफ्ट स्पीड बेकार पलटी. तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा, नवरा आहे तो केलंच पाहिजे, पण रस्त्यानं नाही. अरे मोटरसायकलवर जोडपं चालावा आणि आपण पुढून यावा, पाहत नाही पाहत. आपल्याला वाटतं कुठून आलो बा आपण. म्हणजे जनावर लय बरी हो,
कोण गाडी चालित हेच कळत नाही. पुढच्याचा जीव चालला गिअर टाकू टाकू, त्याला पेट्रोलला पैसे नाही, मागचं त्याच्या मांडी वाटतो. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्याव ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. ते पाणी कुठे बाया तर बसेल. परत गेलं तर लाईट गेली, भरून दिले ना बायाचे पैसे त्याला. पागल झाली माणसं. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्याव ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. ते पाणी कुठे बाया तर बसेल. परत गेलं तर लाईट गेली, भरून दिले ना बायाचे पैसे त्याला. पागल झाली माणसं. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्याव ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट. तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत, डब्या सगट ने बाई, डबा सुद्धा तुला घे, पण आपल्या घरात तो यायचं नाही. आणि रिकामी माणसं घर बिघडवतात. तुमचं काय मत आहे? हा, अजिबात नाही. रिकाम्या माणसाच्या नादीच लागायचं. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट. तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्याला नाव ठेवले, नव्याने जुन्याला नाव ठेवले, आणि येड्यानी 200 रुपये रोजानं ऐकणे. त्याच्यात काय मोक्ष आहे का, मुक्ती आहे का, साधना आहे का, त्याग आहे का, तपश्चर्या आहे? काहीच नाही. यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. चपटी 200 जुलाब बरोबर सभा. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्याला नाव ठेवले, नव्याने जुन्याला नाव ठेवले, आणि येड्यानी 200 रुपये रोजानं ऐकणे. त्याच्यात काय मोक्ष आहे. कोणाचंही लग्न असो, तुम्ही बोलवा अथवा नका बोलू, हे जाणार, पंक्तीला बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार. मग श्रीखंड पुरी असेल, बासुंदी असेल, किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील. किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहितीये तुम्हाला? सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार. तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात? तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात. जोपर्यंत तुम्ही गरीब आहात, जोपर्यंत तुमच्या कालवणाला तेल नाही, कांद्याला चांगले कपडे नाही, तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही. पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल, जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते, ते नालायक म्हणतात त्याला माज आला. आपल्यावर संकट येईल ना महाराज, तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही. आपण गरीब होता ना, तेव्हा एक आपल्या मागे नव्हता. तेव्हाची आपल्यावर कृपा झाली, थोडे आपले दिवस चांगले आले, तर तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली. जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते? तुमचं चांगलं झालं का जळणाऱ्यांची संख्या वाढली. आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात. तुम्हाला दुश्मन कधी तयार. जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5-7 8 12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5-7 8 12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. शेतकरी म्हणतो पाणी नाही, नोकरीवाला म्हणतो परवडत नाही, महाराज म्हणतो एवढ्या पैशात जमत नाही, व्यापारी म्हणतो गिऱ्हाईक नाही, तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही. एक माणूस प्रत्येक. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्याव ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. ते पाणी कुठे बाया तर बसेल.
परत गेलं तर लाईट गेली, भरून दिले ना माझे पैसे त्याला. पागल झाली माणसं. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. आपल्या भारतातल्या बायकांचे काही फेमस वाक्य: भातात पाणी जास्त झाल्यास, तांदूळ नवीन होता, चपात्या कडक झाल्यास, मेल्याने दळूनच जाड दिलं होतं, चहा गोड झाल्यास, साखर जाड होती, लग्नाला किंवा फंक्शनला जाताना, मला साड्याच नाहीयेत, घरी लवकर आल्यास, आज घरी लवकर कशा आलेत, घरी उशिरा आल्यावर, उशीर कस काय झाला घरी यायला, जेवणाचे कौतुक केल्यास, मी रोजच चांगलं करते, जेवणाचे कौतुक न केल्यास, मेलेला तर माझं काही कौतुकच नाही, एखादं काम केल्यास, एक काम धड जमत नाही तुम्हाला, एखादं काम न केल्यास. तुमच्या परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता. आज बाप कॉफी पुरवायला आहे. इतके विद्वान बाप तयार झाले. 12वीचा पेपर इंग्लिशचा आणि बाप गाईड देऊन गेला पोराला. मग इंग्लिशच न्यावा का नाही, त्यानं हिंदीचं गाईड दिलं खिडकीतून. तो पोऱ्या बधीर झाला, मला लिहू काय. कॉफी सरकार बंद करू शकत नाही, कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही, कॉफी 2च माणसं बंद करू शकतात, एक विद्यार्थी आणि 2 पालक. सरकार करू शकत नाही. पालकाला लाज वाटली पाहिजे आणि पोऱ्याला शरम वाटली पाहिजे. परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता. आज बाप कॉफी पुरवायला आहे. इतके विद्वान बाप तयार झाले. 12वीचा पेपर इंग्लिशचा आणि बाप गाईड देऊन गेला पोराला. मग इंग्लिशच न्यावा का नाही. आणि दुसरा पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. बस, त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू, त्या मामाला किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? अजून एक भाऊ, एक तुला, 2 एक तुला. आणि मामाला पुरी 2च आहे ना. कल्याण, त्या मामाला आहे का? ए बरे, इकडे बघ, मामाला मुलगी आहे का? एकच आहे का? मामाला मुलगी आहे का? किती? 1, 3. वा, त्या मामाला रे नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. त्या मामाला रे किती? 1. आणि तुला भाऊ एकटाच आहे का तू? आतापर्यंत आपल्याला दुनिया बोलली असेल, पण आपल्या बायको इतकं हलकट बोललो कोणी? काही बोलत हो, 1.5 दमडीची बायको वाजीत आणि आपण फुलाच्या गाडीत बसून. आणि ती कुशाला आपल्याला म्हणते तुमच्यात गाडवात फरक नाही. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट तिला आता गेल्या गेल्या सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत, ती डब्या सगट ने बाई, डबा सुद्धा तुला घे, पण आपल्या घरात तो यायचं नाही. आणि रिकामी माणसं घर बिघडवतात. तुमचं काय मत आहे? हा, अजिबात नाही. रिकाम्या माणसाच्या नादीस लागायचं. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट तिला आता गेल्या गेल्या सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट. अहो ताई, हा रस्ता कुठे जाते? अहो दादा, हा रस्ता कुठे जात नाही, तुम्हालाच जावं लागतंय. गाड़ी नहीं दे सकता, गाड़ी नहीं दे. फैमिली देखती है. अहो ताई, अहो मी ना मार्केटला जाऊन येते. थोडी हळू चालव. अहो पण मी तर ऑटोने चालली आहे. अगं पण मी जीबीची गोष्ट करतोय. मग कधी ध्यानात ठेवायचं, भावाची पोरगी करायची सहसा टाळावाच. टाळावं नाही म्हणजे करूच नाही. जर कोणाचं जुळत आलं असेल तर त्याला दुपारी फोन करा, भाऊ मी कीर्तन ऐकलंय, तू तिकडं कोणलाही दे. नको. का उत्तर नीट आहे का महिला मंडळ? का काही झालं तर तो सुनेचा बाप आहे, आपला भाऊ आहे. इथं फरक आहे. उद्या जर भांडण झालं तर तो मुलीचीच बाजू घेणार. तो आपल्या गुड्डीचा काय दोष नाही, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. आता येईल मकर संक्रांती, सुरू होतील हळदी कुंकाचे कार्यक्रम. मी ऐकलंय हळदी कुंकू सौभाग्याचं लेणं असतंय, पण त्या कार्यक्रमाच्या वेळी सौभाग्याच्या लेण्याची होती अडचण. अहो जरा बाहेर जाता का? कैसी लड़की चाहिए तुम्हें?
जिवंत पाहिजे. काही लोक 9 दिवस नवरात्र करतात आणि दसऱ्याला मटण खातात. ही पिका रावला दे, याचा काय विषय सोडून द्यायचा. त्याला काय ती निर्लज्जाची. आपण वाघाला घाबरत नाही, बायकोला घाबरतो. शिळीचा बोकडा ऐकायचा असला तरी माणसं म्हणतात तिला विचारू. आता बोकडा शिळीचा तिला विचारायचं काय करणार? सुनबाई, मला सांग, आई आणि सासूमध्ये काय फरक असतो? अहो सासूबाई, आई मरू देत नाही आणि सासू जगू देत नाही. नशीब नवरे सुंदर असतात, नाही तर दोघांचा ब्युटी पार्लरचा खर्च कोणाला परवडला असता. बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे, पण तिळगुळ खाऊन ती गोड गोड बोलेलच ही अंधश्रद्धा आहे. बायकोला जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5, 7, 8 10, 12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचा सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5, 7, 8 10, 12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचा सांभाळायचं. आपण वाघाला घाबरत नाही, बायकोला घाबरतो. शिळीचा बोकडा ऐकायचा असला तरी माणसं म्हणतात तिला विचारू. आता बोकडा शिळीचा आहे, तिला विचारायचं काय करणार? बायका भाकरी करताना भजन नाही करी, शिव्या देती. मेला माय नशिबी इकडून आला, पार त्याला मिळत नव्हती, तेव्हा तर लय मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत जेवत, जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपाती सुद्धा मागत नाही. काही लोक काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत, टीव्ही चालू माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहत काहींच्या घरात. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं, तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढे कुत्रे आले कुठून बा. बायका भाकरी करताना भजन नाही करी, शिव्या देती. मेला माय नशिबी इकडून आला, पार त्याला मिळत नव्हती, तेव्हा तर लय मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत जेवत, जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपाती सुद्धा मागत नाही. काही लोक काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत, टीव्ही चालू माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहत काहींच्या घरात. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं, तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढे कुत्रे आले कुठून बा. एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ताह. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठू नाही. ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं आणि त्याला झोपायचं. त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणला, बाई उशाला काही आहे का? ती बाई रडायलाच लागली. याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय. तर म्हणला, बाई उशाला खरंच काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काय नाही. तो म्हणला, तू उशा पुलावरून फेक, मला डोक्या खालची लागत. एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न, भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली आणि पोरगी पळून गेले. आई म्हणली, मला अंदाज आलता बरं का. तू काय कुंभ मेळ्याला गेलती का पुढे? विनोद हा 4 गुरुवार केले असतील ना, आज संपले ना. काय बावळ्याचा बाजार झाला. 4 पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली होती का? ऐ सासऱ्याला उपाशी मारी, तीन उद्यापानाला भजी गाडी ती, म्हणजे लय शानी. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात गुच्छेड झाल्या आणि इकडं उद्यापनाला भजी काढी ती भजी. आणि दुसरा पर्याय,
मामाची न मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू. त्या मामाला किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? अजून एक भाऊ एक तुला. 2 एक तुम्ही. आणि मामाला पुरी 2च आहे ना. कल्याण. त्या मामाला आहे का? ए बरे इकडे बघ. मामाला मुलगी आहे का? एकच आहे का? मामाला मुलगी आहे का? किती? 1 3. वा. त्या मामाला रे नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. त्या मामाला रे किती? 1. आणि तुला भाऊ एकटाच आहे. असा नेहमी आहे. सावळी बायको असावी कधी मी. ज्याची बायको सावळी संसारच खास. यांना काय आखली आहे? बोरी दिसली गालात असली झालं लगी गेली निघून. हायला निघाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोकांडी. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट महिला मंडळ जे आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय. आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई निला जास्त कळतं. सासूला तर शिजल्यावर माहीत झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असतं. आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा